दुधनी जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था, बसवराज रायप्पा हौदे। दुधनी येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने आरोग्य योजनेची संदर्भात एक पाऊल पुढे आहे। पण इमारतीच्या अवस्था जर बघितले तर खूप बिकट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत सर्व आरोग्य केंद्रातील स्टाफ नाईलाजाने दिवस काढत आहे। परंतु आरोग्य केंद्राची संपूर्ण इमारत ढासळलेली आहे। पावसाळ्यात तर कुठल्याही खोलीत पाय सुद्धा ठेवू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे। तर आलेल्या पेशंटची परिस्थिती काय होईल म्हणून येणाऱ्या रुग्णांची अतोनात हाल होत आहे। म्हणून कुटुंब कल्याण केसेसवर सुद्धा परिणाम झालेला आहे। उद्दिष्टांप्रमाणे कुटुंब कल्याणचे काम होत नाही, तसेच शासकीय दप्तर इमारत गळतीमुळे भिजलेल्या या नादुरुस्तीमुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी सन्माननीय आमदार व संबंधित आरोग्य मंत्री महोदय त्वरित लक्ष घालून परिस्थितीची पाहणी करून आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून काम मार्गी लावावे अशी अपेक्षा भाजयुमो माजी उपाध्यक्ष बसवराज हौदे यांनी केली आहे। मी बसवराज हौदे। दुधनी जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झालेली आहे। दुधनी येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था अतिशय बिकट झाली असून महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य विभागामार्फत अनेक योजना उत्कृष्ट पद्धतीने राबवल्या जात आहेत। परंतु दुधनी जिल्हा परिषद आरोग्य इमारतीची जर अवस्था बघितली तर भयानक परिस्थिती आहे। परंतु इथली सर्व स्टाफ नाईलाजाने काम करत आहे। आरोग्य केंद्राची संपूर्ण इमारत ढासळलेली आहे। पावसाळ्यात कुठल्याही खोलीत पायसुद्धा ठेवू शकत नाही अशी परिस्थिती आहे। परंतु आलेल्या रुग्णांची परिस्थिती काय असेल आणि कुटुंब कल्याण केसेसवरही परिणाम झालेले आहे। परंतु उद्दिष्टाप्रमाणे कुटुंब कल्याण योजनेचंही काम होत नाही आणि शासकीय दप्तर इमारतीच्या गळतीमुळे भिजून गेलेला आहे। परंतु भविष्यात दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे। परंतु तालुका वैद्यकीय अधिकारी असेल, जिल्हा वैद्यकीय अधिकारी असेल, संबंधित मंत्री असतील व विद्यमान आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब असतील, त्यांनी त्वरित दुधनी जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची पाहणी करावी व योग्य ती निधी देऊन काम मार्गी लावावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद।